पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय? राणे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले नाही, तर याबद्दल काय? नाही, मला असं म्हणायचं आहे की जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानिक पदं आहेत, त्यामुळे अशा संविधानिक पदावरच्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे टीका करताना सुद्धा एक संयम असावा, समतोल असावा आणि बोलताना कुणीच एकेरीची भाषा वापरू नये. त्याचं कुणी त्या शिवीगाळीचं समर्थन करणार नाही. पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय? नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत? जेव्हा मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब असताना नवनीत राणा दमची भाषा करते, त्यावेळेला काय केलं गेलं बरं? ह्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे यासाठी जर तुम्हाला SIT नेमायची असेल तर बारसू रिफायनरी किंवा आळंदीत झालेला लाठी हल्ला या संबंधाने पण SIT एकदा नेमा. त्याच्यातलंही काय ते सत्य बाहेर येऊ देत एकदा. इतकी साधी सरळ मागणी आहे माझी आणि मला वाटतं की याच्यात काही फार वावगं नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.